तर विधानसभा निवडणुका डिसेंबरमध्ये होण्याची शक्यता वर्तवली जाते। लाडकी बहीण योजनेसाठी निवडणूक लांबणीवर पडण्याची ही शक्यता आहे। योजनेच्या अंमलबजावणीला महायुतीला वेळ हवाय। आचारसंहिता लागल्यास अडचण निर्माण होण्याची ही शक्यता आहे आणि त्यामुळेच निवडणुका लांबणीवर पडण्याचे संकेत एकीकडे मिळू लागले। निवडणूक आयोगाची झालेली पत्रकार परिषद आणि त्यातून महाराष्ट्रासंदर्भात कोणतेही विधान समोर न आल्यामुळेच अनेकांना आश्चर्य वाटलं होतं आणि त्यानंतर आपण पाहतोय की त्यामागची महत्त्वाची कारणं ही समोर येऊ लागलेली आहेत। विधानसभा निवडणुका कधी होणार याची उत्सुकता असतानाच एकीकडे आपण बघतोय आचारसंहिता जर लागली तर मात्र अडचणी निर्माण होऊ शकतात आणि म्हणूनच लाडकी बहीण आचारसंहिता लाडकी बहीण या योजनेमुळेच आपण बघतोय की निवडणुका लांबणीवर पडण्याची शक्यता वर्तवली जाते। अधिक माहिती घेऊयात। रौनक कुकडे आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। रौनक, काय अधिक माहिती या संदर्भात? प्रज्ञा, मुख्यतः आपण जर बघितलं तर काही दिवसांपूर्वी जी केंद्रीय निवडणूक आयोगाची प्रेस कॉन्फरन्स झाली होती त्यामध्ये देखील महाराष्ट्र संदर्भातला प्रश्न त्यांना विचारण्यात आला होता आणि त्यांनी संकेत दिले होते की दिवाळीनंतर ही या निवडणुका महाराष्ट्र विधानसभेच्या होऊ शकतात। कारण मागच्या 5 वर्षापूर्वी जो सगळा ड्रामा सत्ता स्थापनेचा आपल्याला पाहायला मिळाला त्याच्यामुळे महाराष्ट्र विधानसभेची जी मुदत आहे ती 26 नोव्हेंबरला संपते। त्यामुळे 26 नोव्हेंबरपर्यंत नवीन विधानसभा अस्तित्वात आली पाहिजे अशा पद्धतीची एक परिस्थिती जी आहे ती राज्यात सध्या आहे। त्यामुळे निवडणूक आयोगाला सध्या काही दिसत नाही आहे। दुसरीकडे जर आपण बघितलं तर ही जी बातमी येते की डिसेंबरमध्ये निवडणुका होऊ शकतात त्याचं मागचं प्रामुख्याचं जे कारण पाहायला मिळतं आहे की झारखंडमध्ये विधानसभाच्या निवडणुका आहेत आणि तिथली मुदत डिसेंबरमध्ये संपते आहे। त्याच्यामुळे साधारणतः इथे जर 15 दिवसाचा कालावधी 15 दिवसानंतर निवडणुका घेतल्या आणि झारखंडच्या निवडणुकीसोबत जर महाराष्ट्राची निवडणूक झाली तर ही निवडणूक डिसेंबरमध्ये होऊ शकते अशा पद्धतीचे संकेत जे आहेत ते पाहायला मिळत आहेत। मात्र शेवटचा निर्णय हा निवडणूक आयोगाला घ्यायचा आहे। एकंदरीत एका राज्यापुरतं फक्त निवडणूक आयोग घेईल असं एकंदरीत कधी चित्र पाहायला मिळत नव्हतं। त्याच्यामुळे दोन्ही राज्यांची जी निवडणूक जर एकत्र होत असेल आणि 10-15 दिवस इकडे तिकडे होत असतील तर मला वाटतं की डिसेंबरमध्ये ही निवडणुका होऊ शकतात आणि याचा फायदा सध्या जे सत्ताधारी पक्ष आहेत त्यांना होण्याची शक्यता आहे। कारण ज्या पद्धतीनं आपण सांगतोय की लाडकी बहीण योजना राज्य सरकार मोठ्या प्रमाणावर जास्तीत जास्त महिलांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करते आहे। अशा जर आचारसंहिता लागली तर याचा परिणाम कुठेतरी या योजनेवर होऊ शकतो। त्यामुळे जर निवडणुका डिसेंबरमध्ये होणार असेल तर निश्चितपणे याचा फायदा सत्ताधारी पक्षांना होऊ शकतो। प्रज्ञा, नक्कीच। मात्र सध्या आपण बघतोय की जी योजना समोर आलेली आहे या योजनेच्या अनुषंगानं या अर्थातच वेळ घेतला जातोय का असाही सवाल उपस्थित केला जातोय, त्याबद्दल काय अधिक माहिती? निश्चितपणे आपण असं म्हणू शकतो अनेक लोक अशा पद्धतीचं प्रश्नचिन्ह जो आहे तो उपस्थित करताना पाहायला मिळतात। काही दिवसांपूर्वी महाविकास आघाडीचा जो मेळावा मुंबईमध्ये पार पडला त्यामध्ये देखील उद्धव ठाकरे यांनी ही शंका जी आहे ती उपस्थित केली होती की सरकार घाबरलं आहे, सरकारला लवकर निवडणुका नको आहे, त्याच्यामुळे ही लाडकी बहीण योजनेसाठी महाराष्ट्राच्या ज्या विधानसभेच्या निवडणुका आहेत ते निवडणूक आयोगावर दबाव टाकून अशा पद्धतीनं पुढे ढकलण्याचा एक आरोप उद्धव ठाकरे यांनी केला होता। मात्र आपल्याला माहिती आहे की निवडणूक आयोग एक स्वायत्त संस्था आहे त्याच्यामुळे त्यांचा निर्णय हा स्वतः निवडणूक आयोग स्वतः घेतात। त्याच्यामुळे अशा पद्धतीचे आरोप प्रत्यारोप निश्चितपणे होत असतात। पण आत्ता जी परिस्थिती पाहायला मिळते याचा निश्चितपणे फायदा राज्य सरकारला होईल अशा पद्धतीची एकंदरीत ग्राउंडवर परिस्थिती आहे। प्रज्ञा, नक्कीच। धन्यवाद रौनक या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी।